नमस्कार, मी अमोल. नमस्कार, मी स्मिता म्हणजेच मराठी कन्या. जय महाराष्ट्र प्रस्तुत जय हरी विठ्ठल या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सहप्रायोजक आहेत राजबिंदू, ग्रीन गोल्ड सीड्स, एक्सेल सोलर पॉवर आणि एक्सिलंट रिटेलर्स. तर आज या वारीतला सगळ्यात अवघड टप्पा तो म्हणजे दिवेघाट. तर पुण्यापासून जेव्हा पालख्या निघून दिवेघाटाचा टप्पा अवघड टप्पा पार करून जेव्हा वरती येतात, तर हा जो पूर्ण दिवेघाटाचा जो टप्पा आहे तो सगळ्यात अवघड मानला जातो. आणि तो टप्पा पार करून आल्यानंतर जेव्हा भाविकांना तुम्हाला माझ्या मागे ही जी मूर्ती दिसते, ही जेव्हा मोठी विठ्ठलाची मूर्ती दिसते, तेव्हा त्यांच्या काय भावना असतील त्या आज आम्ही आता इथे अनुभवणार आहोत. आणि आम्ही फक्त एकटेच अनुभवणार नाही, आम्ही तुमच्यासोबत सुद्धा शेअर करणार आहोत. त्यामुळे आजचा हा जो एपिसोड असणार आहे तो खूप खास आणि खूप महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा बघत बघत राहा. राहा. दिवेघाटाचा अवघड टप्पा पार केल्यानंतर जेव्हा वारकरी वर येतो आणि तो टप्पा पार केल्यानंतर जेव्हा त्याला विठ्ठलाची इतकी सुंदर आणि उंच मूर्ती बघायला मिळते, तेव्हा त्याला वाटत असेल की हा विठ्ठल मला भेटलाय. आणि ही जी संकल्पना आहे ती ज्या कुटुंबाच्या संकल्पनेतून साकार झाली आहे, तर त्यांच्यासोबत आता आपण चर्चा करणार आहोत. तर चला आपण त्यांची गप्पा मारूया. ही जी संकल्पना आहे ही तुम्हाला कशी सुचली आणि याच्या मागचं तुमचं नियोजन होतं? ते एक दिवसाचा आनंद वारकऱ्यांना भेटावा या दृष्टिकोनातून उभं केलेली मूर्ती आहे. अजून काय विके विके म्हणून प्रसिद्ध झालेली एक मूर्ती आहे. विकेचा अर्थ म्हणजे विठ्ठल कृपा होतो. आनंद हा आहे की लोक येऊन इथं पाया पडतात, दर्शन घेतात. आणि माझी इच्छा आहे की प्रति पंढरपूर व्हावं ही मनापासून इच्छा आहे. कदाचित पुढच्या वर्षापर्यंत झालं तर सांगता येत नाही. पण विठ्ठलाची कृपा असेल तर निश्चित प्रति पंढरपूर म्हणून इथं एकदा श्रद्धास्थान उभं राहील. नक्कीच. म्हणजे ज्या भाविकांना इथून पुढे पंढरपूरला जाता येणार नाही ते इथे येऊन दर्शन घेऊ 100% शकतील. दर्शन. ही त्यांची भावना खरंच खूप सुंदर आहे. त्यांनी त्यांच्या प्रायव्हेट जागेमध्ये इतकं छान आणि सुंदर हा पुतळा उभा केलाय आणि तोच या वारकऱ्यांना पुढे बळ देतोय की इथून मला पुढची वारी पूर्ण करायची. विठ्ठलाच्या या सुंदर मूर्तीच्या समोर जेव्हा आम्ही थांबलो होतो तेव्हा इथे बरेचसे लोक आपल्याला बघायला मिळतात. काही फॅमिली सुद्धा आहेत. हे जे आहेत ते वारकरी नाही आहेत, पण तरी पण त्या शहरातून ह्या विठ्ठलाच्या मूर्तीच्या दर्शनाला आलेले आहेत. तर आपण त्यांच्याशी गप्पा मारूया. इथे आल्यावर कसं वाटतं आता दिवे इथे घाटात आलं आल्यावर? म्हणजे येत्या वेळेस आम्ही तर गाडीवरून आलोय, पण बघितल्यावर असं वाटलं की त्यांना किती म्हणजे असे चालावं लागतं. आपण गाडीवरून आलोय, ते चालतात ते. अँड खूप मस्त वाटलं म्हणजे असं बघितलं. गाणे पण बोलत होते त्या. गाणे आवडले त्यांचे. मग तुम्हाला असं वाटलं ते एवढे चालत येत आहेत, त्यांना त्रास होतोय तरी ते हो. कसे गातायत? हा तेच वाटलं. मी माझ्या वडिलांना पण बोललं की त्यांना आपण लिफ्ट द्यायची का, पण त्या बोलले की आम्हाला की नाही, त्यांना लिफ्ट नाही देऊ शकत. आणि एक तर ते खूपच म्हणजे असे म्हणजे वयोवृद्ध होते. हो. अच्छा. चांगलं वाटलं येत्या वेळेस खूपच. तुला कसं वाटतंय? मला खूप चांगलं वाटलं. त्यांना बघून का इथे आल्यावर छान वाटतंय? त्यांना बघून पण इकडं पण छान वाटतं ते. रामकृष्णारी. तर मंडळी या मूर्तीच्या परिसरात फिरत असतानाच काही मंडळी आम्हाला दिसलेत. त्यांचा पोशाख बघून आम्हाला असं वाटलं की त्यांच्याशी गप्पा माराव्याच. तर आता आपण थोडं त्यांच्याशी बोलूया. सर्वप्रथम तुमचं नाव सांगा माझं नाव स्वप्नील सानप. आणि तुम्ही कुठून आलात? आम्ही मुंबई अंधेरी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही मुंबईवरून इथे खास ह्या विठ्ठलाच्या भेटीला इथे आलात. आपण वारी तर पूर्ण करू शकत नाही, तर तुम्ही इथे नक्की आलात कशासाठी आणि तुमचा याचा पर्पज काय? जे वारकरी बांधव येतात ते कसे चालत येतात, त्यांचा त्रास किती आहे, त्यांना किती कष्ट घ्यावे लागतात, ते किती दिवसाची 12 ते 15 दिवस कुठे राहतात, कुठे खातात, कुठे पितात, ते सगळं बघण्यासाठी आम्ही आज इकडे आलेलो आहोत. आमच्याकडे वेळ नसल्या कारणामुळे आम्ही 1 दिवसाचंच ते केलेलं आहे. महत्वाचं ते एवढं येतात चालत, ते का येतात ते इथे आल्यावरती कळलं की का एवढं प्रसन्न वातावरण आहे. आणि ते खरंच येण्यामागे त्यांचं काय तात्पर्य आहे ना ते कळतंय आज. ते आता म्हणजे इथे आल्यावर तुम्हाला हो लक्षात आलं. कळतंय की येण्यामागे काहीतरी अर्थ आहे. आपल्याला की काय आहे त्याचं महत्व. महत्त्व. बरोबर. तुम्ही शूट साठी म्हणजे तुम्ही सगळे फोटोग्राफर आहात किंवा काय कसं? आज आम्ही तर सगळे फोटोग्राफर मित्र आहोत. अच्छा. सगळे आम्ही वेडिंग्स करतो, पण एक आम्ही अनुभव घ्यायला आलो. आज शूट साठी असं काही नाही आलेलो आहे. एक आनंद घेण्यासाठी, मजा करण्यासाठी, त्यांचे इमोशन टिपण्यासाठी, त्याच्यासाठी आम्ही इकडे आलो. आता बघाल तुम्ही गव्हर्नमेंटने टँकर्स वगैरे ठेवलेले आहेत हम्म. अंघोळीसाठी, पण कोणाची काही अशी हे नाहीये, Complaint नाहीये. तक्रार नाहीये. खुश आहेत.
आपलं म्हणजे आम्ही रात्रभर ड्रायव्हिंग करून येतोय. 4-4:30च्या आसपास आम्ही पुण्याच्या ह्याच्यात होतो. हम्म. आम्ही बघतोय माणसं म्हणजे चालतायत. स्त्रिया पुरुष सर्व चालतायत. इव्हन त्या थंडीच्या वातावरणात ते त्या टँकर खाली अंघोळ पण करतायत गार पाण्यात. म्हणजे काहीतरी अर्थ आहे या गोष्टीला. वारी म्हटलं की गर्दी ही आलीच, आणि गर्दी आली की सुरक्षेचा प्रश्न हा येतोच. पांडुरंग आहेच त्या गर्दीची काळजी घ्यायला, पण खाकी वर्दीतले काही पांडुरंग आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण थेट बोलूया. चला. आपलं नाव? शंकर सुरेश पाटील. मी पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत आहे. मी वारजी माळवाडी पोलीस स्टेशनला येत आहे. संपूर्ण पुणे पोलीस भरपूर मोठ्या प्रमाणावर इथं आहे, कार्यरत आहे. पोलीस स्टेशनला फार कमी स्टाफ आहे, भरपूर इथं डिप्लॉय केलेला आहे स्टाफ. आम्ही आता 2-3 दिवस पुण्यामध्ये सुद्धा होतो. तिथे सुद्धा आम्ही पाहिलं की बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा बंदोबस्त होता, आणि ही संपूर्ण वारी छान पद्धतीने पार पडण्यासाठी पोलिसांचा खूप मोठा हात त्याच्यामध्ये असतो. तर हे त्याच्यासाठी आम्ही आमच्या परीने तर धन्यवाद देतोच आहे. वारकरी सुद्धा तुम्हाला धन्यवाद देताच आहेत. एक असं म्हटलं जातं की प्रत्येक माणूस, वारीमध्येच अर्थच तो आहे की प्रत्येक माणूस हा समोरच्या माणसामध्ये देव शोधतो, आणि तो वारकरी सुद्धा तुमच्यामध्ये देव शोधतोच आहे. आता तशा प्रकारची भावना जेव्हा असते, तुम्हाला कसं वाटतं त्याच्याबद्दल? आम्ही वारकऱ्यामध्ये देव शोधतो. आम्हाला ते देव वाटतात. खूप डिसिप्लिन आहेत आणि खूप उत्साही आहेत लोक. आणि इतर सार्वजनिक ठिकाणी सार्वजनिक जसे कार्यक्रम होतात त्यामध्ये जसे गैरप्रकार होतात, तसे त्या वारीमध्ये खूप कमी प्रकार होतात. खूप लोक धार्मिक आहेत, श्रद्धाळू आहेत, आणि तितकीच लोक त्यांना सपोर्ट करणारे आहेत. म्हणजे ट्रॅफिक असेल किंवा जी इतर जी कोर आमची कामं आहेत, बरोबर. ती कामं सुद्धा येथील स्थानिक लोक करतात. त्यांना अन्नदान असेल किंवा इतर सेवा असतील किंवा इतर सुविधा असतील, इतर रेग्युलेशन असतील, यामध्ये वारकरी आणि इतर नागरिकांचं खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य आहे. आणि आम्हाला असं काम असं वाटत नाही. हे खूप आनंददायी हा अनुभव आहे. खूप छान वाटतं आम्हाला. छान छान. तुम्ही या सगळ्याची काळजी घेतात, हेच खूप छान मोठं कार्य आहे. आता सध्या आपण उभा आहोत, ही विठ्ठलाची मूर्ती हा खूप प्राईम स्पॉट मानला जातो. इथे बरीच गर्दी होते. तर ह्या इथे येणाऱ्या गर्दीचं नियोजन सध्या तुम्ही कशा प्रकारे करता? गर्दी इथं 10 म्हणजे इथं 17 ते 18 सेक्टर तयार केलेत त्या संपूर्ण घाटामध्ये. आणि तिथं अधिकारी आणि कर्मचारी असे पते आम्ही एक स्पॉट तयार केलेत. ओके. त्यामुळं प्रत्येक ठिकाणी जिथं धोकादायक वाटतंय, जिथं इथं डोंगर असतील पाठीमाग, जिथं अपघात किंवा इतर गोष्टी घडू हा, शकतात, घडू दुर्घटना शकतात. होऊ शकते. हा ते काळजी घेण्यासाठी संपूर्ण पुणे पोलीस सदर तयार आहे आपण. अच्छा, म्हणजे यावर्षी तुम्ही असा जो आनंद घेण्यासाठी त्या घाटाच्या कोपऱ्याला जिथे लोक जात होते जास्त ते गर्दी आपण होते, जायला तो आपण देणार बंद नाही आहोत. सुरक्षिततेला आपण प्राधान्य दिले. अगदीच. पुढील वर्षी मला वाटतं निश्चितच आपल्याला हे पाहायला मिळेल. हे रस्ता रुंदीकरण झाल्यानंतर खूप सोपं होईल, हो. वाहतूक सोपी होईल आणि ते स्मूथली ट्रान्सफर होईल. होईल. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल, आणि तुम्ही खूप छान कार्य करताय. आमच्या सर्वांकडून तुम्हाला खूप शुभेच्छा, आणि हे तुमचं कार्य असंच अखंड चालत राहू, आणि पांडुरंगाच्यांनी तुमची जी सेवा आहे ती अशाच प्रकारे सादर होत राहू, ही याच्यासाठी आम्ही सदिच्छा व्यक्त करतो. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं की वारी म्हटलं की त्याचं गर्दीचं नियोजन हे खूप छान पद्धतीने होणं खूप गरजेचं आहे, आणि पोलीस जे आपले मित्र आहेत ते आपल्यासाठी इतके छान प्रकारे कार्य करतात. त्याच्यामुळेच ही वारी संपूर्ण होऊ शकते, आणि वारकऱ्याला कोणत्याही प्रकारे चिंता नसते. पांडुरंग त्यांच्यासोबत आहेतच, पण हे खाकीतले पांडुरंग जेव्हा त्यांच्यासोबत असतात तेव्हा त्यांची वारी खूपच सुखकर होते असं मला वाटतं. दमले बाबा. हो ना, मी पण बोललोय. एवढा तो घाट चढायचा आहे, आणि लोकांचा उत्साह किती आहे. हो, उत्साह त्यांचा इतका आहे की मला वाटत नाही त्यांचे पाय दुखत असतील. हो, नाही पण मी तर दमले बाबा. तर मंडळी, आपण केव्हापासून म्हणतोय की वारीत प्रत्येक वयोगटातली लोक इथे जोडलेली आहेत. आम्हाला काही छोटी मंडळी दिसली, तर आम्हाला दोघांना कौतुक वाटलं की हे नक्की इथे काय करतायत, त्यांना काय प्रश्न पडले, ते कोणाशी काय बोलतायत नक्की. तर आता आम्हाला जसे प्रश्न पडलेत तसं आम्ही तुम्हाला सुद्धा या प्रश्नांची उत्तरं आता दाखवणारच आहोत. तर आपण आधी त्यांनाच जाऊन विचारूया की नक्की ते इथे काय करायला आलेत ते. चला. तर आपल्यासोबत ही लहान मंडळी आहेत, तर त्यांना आपण विचारूया. तुझं नाव काय? माझं नाव अर्णव अयाचित आहे आणि मी ज्ञान प्रबोधिनी प्रशालेतून आलो आहे. तर आमचा असा उपक्रम आहे की जे वारीला जातात दरवर्षी वारकरी, त्यांना काय त्रास सहन करावा लागतो, ते माऊलींसाठी काय काय करतात, कसं त्यांना राहावं लागतं, त्यांनी ते मंदिरात राहतात, रस्त्यावर राहतात, तर त्यांचा अनुभव आम्ही प्रबोधिनीतर्फे आम्हाला समजावा म्हणून हा उपक्रम प्रबोधिनीचे दल घेत आहे.
मग तुम्ही हे जेव्हा सगळ्यांसोबत आता तुम्ही मी बघितलं की तुम्ही सगळ्यांशी बोलत होतात वारकऱ्यांशी, आणि मग तुम्ही त्यांची गप्पा मारता, तुम्हाला कोणत्या कोणत्या नवीन गोष्टी कळाल्या? बऱ्याच नवीन गोष्टी कळाल्या. मला आधी असं वाटायचं की वारीला म्हणजे एक काही आठवडे लागतात, तर भरपूर ओझं घेऊन जावं लागेल. पण काही वारकऱ्यांकडून कळालं की ते फक्त एक साधी माझी जेवढी बॅग आहे तेवढीच नेतात आणि जास्ती ओझं न्यायचं नसतं. माऊलींसाठी ते काहीही करू शकतात हे मला कळलं. अरे वा, खूपच छान. बाकी तुमचा असा अनुभव काय आहे? तुम्हाला अजून बोलताना नवीन कोणत्या गोष्टी कळाल्या ज्या याच्या अगोदर माहिती नव्हत्या पण यांच्याकडून कळाल्या? इथं मला एक आजोबा भेटले जे मी त्यांना म्हणलं की ते एक साधी एक खाली एक साडी घातली होती, ते घालून त्यांनी ती खिशात ठेवली. मी असं म्हणलो, काका तुम्ही ही साडी खिशात का घालताय, बाकीच्या सामानाच्या याच्यात घाला ना. मग ते असं म्हणले, अरे बाळा आमच्याकडे इतके पैसे नाहीत, आम्ही जेवढं आम्हाला घेता येतं तेवढं आम्ही घेतो, तर उगाच ओझं का घ्यायचं जेव्हा ती साडीला आपण छोटं करून आपल्या खिशात ठेवू शकतो. खरी गोष्ट आहे, खरी गोष्ट आहे. म्हणजे त्यांनी तुम्हाला हा संदेश दिला की आपल्याला जितकं लागतं आपण तितकंच तितकंच घ्यायचं, गरजेपेक्षा जास्त नसलं तरी चालेल, हीच शिकवण आपल्याला यातून मिळते. तर आता जसं मी सांगितलं की वेगवेगळ्या ज्या गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात, असंच तुम्ही इथे आलात तर तुम्ही काही काही प्रश्न जेव्हा त्यांच्यासोबत काढत होता, तर असा एखादा कोणता प्रश्न तुम्हाला जाणवला की बाबा हा जो प्रश्न आहे हे मी आजपर्यंत वारीबद्दल ऐकत होतो किंवा मी तुमच्या आई वडिलांकडून तुम्ही ऐकलं असेल, तर अशी कोणती गोष्ट तुम्हाला कळाली याच्याबद्दल? तर मला या वर्षी पूर्वी वाटायचं की ते राहावटी टेंट्स किंवा असे साहित्य घेऊन त्यांचं तिथे घर ठोकून मग राहायचे. पण आज मला नव्याने कळलं की ते टेम्पो मध्ये राहतात, मंदिरामध्ये राहतात, काही तर रस्त्यावर चादरी घालून झोपतात. आमच्या घरासमोर पण 4-5 दिंड्या थांबल्या, तिथून पण मला कळालं. पण मला वाटलं की ह्याच एरिया पुरतं असेल, पण नाही, सगळीकडेच असं आहे. तर मला असं खूप भारी वाटलं, कारण प्रबोधिनीची पण निवासी शिबिरं असतात, तर त्याच्यासाठी हे खूप उपयोगाला येईल असं मला वाटतं. आता हे जे काही आपण ऐकतोय, तर मला तू सांगशील की याच्यात ना तुम्हाला काय शिकायला मिळालं? हे जे काही तुम्ही आता प्रश्न विचारलात त्याचे तुम्हाला जे काही उत्तर मिळाले, त्यातनं तुम्ही काय धडा घेतला? आम्ही धडा घेतोय तो आमच्यासाठी खूप गरजेचा आहे, कारण की ते वारकरी आम्हाला सांगतात की त्यांचे अनुभव कसे आहेत, त्यांच्यात संकट आली त्या त्यांच्यासोबत काय झालं. आणि वारकरी जे आहेत ते आम्हाला सांगतात की सामान जेव्हा कमी घेता तेव्हा तुम्हाला चालायला जास्त वेळ भेटतो, रांगात आम्ही 14 तास उभे राहतो, पण जे विठ्ठलाला भेटला त्यांना जे स्वर्गसुख भेटतं, त्याच्यामुळे ही जी सगळी मेहनत केलेली आहे ती त्यांच्या वर्णी लागते आणि म्हणून ते 20, 30, 40 वर्ष ही वारी करत राहतात. असे आम्हाला 3-4 जण भेटले की जे 40, 35, 30 वर्षापासून वारी करतायत. मग तुम्ही करणार का पुढे वारी? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की तुम्हाला असं वाटतंय त्यांच्याबरोबर गप्पा मारल्या की आम्ही सुद्धा करायला हवी? हो, नक्की असं वाटतंय, कारण का आम्हाला एक आजोबा भेटले होते, त्यांची इतकी जिद्द होती की गेले ते 80 वर्ष वारी करत आहेत. तर असं आम्हाला पण वाटतं की प्रेरणा मिळाली. प्रेरणा मिळाली की प्रबोधिनी दरवर्षी आम्हाला अशीच वारीला घेऊन जाते. तर आधी प्रबोधिनी संगे, मग एकटे, मग म्हणजे आधी आई बाबांसोबत, मग एकटे, असं करत करत आम्ही वारीचा लळा लागेल अशी विठ्ठलाच्या चरणी सदिच्छा. मी आणि अमोल सतत बाईकवरून प्रवास करत असतो, त्यामुळे ते बऱ्याचशा बाईक दिसले, त्यामुळे माझी उत्सुकता वाढली की या बाईकचं इथे काय काम आहे. तर नुसते बाईक नाही, ते आहेत बाईक अँब्युलन्स. तर हे बाईक अँब्युलन्स ज्यांच्या आहेत, जे कार्य करतात, आपण थेट त्यांच्याशीच जाणून घेऊया की याचा वारीत कसा उपयोग होतोय. सर्वप्रथम मला तुमचं नाव सांगा. माझं नाव कल्याण रमाने रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मला तुमच्या ग्रुपचं नाव सांगा आणि तुम्ही एक्झॅक्टली इथे करताय काय, तुमच्या याचा पाठचा मोटो काय आहे ते मला समजून सांगा. तर आम्ही सगळे बायकर्स आहोत, तर आम्ही स्ट्रीट सेन्स या संस्थेकडनं आलेलो आहोत, सिम्बायसिस आणि साळवे ट्रस्ट यांच्या सोबत. तर आमचा हा जो उपक्रम आहे 2014 मध्ये वडील साहेबांनी चालू केला होता, अनिल वडील साहेब आहेत. तर हा उपक्रम असा आहे की जिथे गर्दी होते आणि 4 व्हीलर अँब्युलन्स येऊ शकत नाही, त्या ठिकाणी आम्ही 2 व्हीलर अँब्युलन्स गॅप ब्रिज करतो. बेसिकली आमचे जे बायकर्स आहेत सगळे, तर आम्ही पेशंटला मागे बसवतो, एखादा डॉक्टर मागे बसतो आणि आम्ही स्टेबलाइज झाल्यानंतर पेशंटला जवळच्या PH हॉस्पिटलपर्यंत पोहोचवतो. मग आतापर्यंत अशा काही कॅज्युअलिटीज तुम्हाला आता समोर आलेल्यात का? दरवर्षी आम्ही जेव्हा इथे येतो कमीत कमी 100-150 असे केसेस असतात ज्यांना आम्हाला मूव्ह करावं लागतं. त्यात सिरियस किंवा एमर्जन्सी केसेस
10 ते 15 असतात जे आम्ही त्यांनाही शिफ्ट करतो. तर आम्ही त्यांना काय करतो, जवळच्या 108 पर्यंत किंवा पीएच पर्यंत पोहोचू शकेल तर पीएच पर्यंत. तर त्यांचं एखाद्या वेळेस ब्लड प्रेशर वाढलेलं असतं, त्यांचे पल्स रेट खूप ड्रॉप झालेलं असतं. कित्येक वेळा असं झालं की त्यांचं जे त्यांना हार्ट अटॅक सारखं आलेलं असतं, म्हणजे कार्डियक अरेस्टच्या जवळपास असतं. तेव्हा आम्ही 4 व्हीलर ॲम्ब्युलन्समध्ये त्यांना शिफ्ट करायचा प्रयत्न करतो. आता बाईक म्हटलं की 1-2 माणसांची बसण्याची जागा असते. जेव्हा जो पेशंट असतो तो पूर्णपणे अनकॉन्शियस आहे, मग त्यावेळेला तुम्ही त्याला कसं मॅनेज करता बाईकवरती स्पेशली? तर आता बेसिकली काय करतो की नियमाप्रमाणे गाडीवरती 2 जणांनी ट्रॅव्हल केलं पाहिजे आणि आम्ही सगळे नियम पाळतो. तर आता एमर्जन्सीच्या वेळेस असं होतं की काही नियम असतात जे आपल्याला त्याचं उल्लंघन करावं लागतं. तर आम्ही त्यावेळेस फक्त एखादा डॉक्टर मागे बसवतो आणि जेव्हा पेशंट कम्प्लिटली अनकॉन्शियस आहे आणि ते 2 व्हीलरवरती नेऊ शकत नाही, तेव्हा आम्ही 4 व्हीलर ॲम्ब्युलन्सची सोय करतो किंवा मागे डॉक्टर बसून त्यांना आम्ही जवळच्या 108 पर्यंत पोहोचायचं किंवा 4 व्हीलर ॲम्ब्युलन्स पर्यंत पोहोचायचं काम करतो. बरोबर आहे. म्हणजे बेसिकली त्या एमर्जन्सी सिच्युएशन मध्ये जिथे गाड्या पोहोचू शकत नाही त्यासाठी ही जी बाईक ॲम्ब्युलन्स आहे ती खूप उपयोगी पडते असं मला वाटतं. अशा या तुमच्या 14 वर्षाच्या एक्सपिरियन्स मध्ये असा कोणता प्रकार घडलाय का की ज्यावेळेस खूपच गर्दी आणि तिथे बाईक ॲम्ब्युलन्स सुद्धा जाऊ शकत नाही, मग अशा सिच्युएशन मध्ये तुम्ही काय केलं होतं? कारण तुमचा पेशंटला हेल्प करणं हाच तुमचा एक मोठो आहे, त्याच्यामुळे फक्त बाईक ॲम्ब्युलन्स पण पोहोचू नये. तर असा काही प्रकार घडला होता कधी? हो, आता मागच्याच वर्षीची गोष्ट आहे की एक तरुण जेव्हा चालत होतं, कोणीतरी केळीचं साळ टाकलं होतं, त्याच्यावर त्याचा पाय घसरला आणि त्या डोक्याला मार लागला आणि त्याच्या डोक्यातनं रक्त थांबत नव्हतं. तर त्याला जवळच्या हॉस्पिटलपर्यंत पोहोचायचं होतं आणि नेमकी पालखीनी तेव्हा घाट चढायला सुरुवात केली होती. जेव्हा पालखी घाटात असते तेव्हा खाली जाणं विरोध दिशेने तेव्हा खूप अवघड आहे. तर त्यावेळेस मी आणि आमचे अजून काही व्हॉलंटियर्स आणि माऊली जे वारकरी होते त्यांनी आम्हाला रस्ता क्लिअर करून दिला. कमीत कमी इथनं खालपर्यंत त्यांनी आमच्यासाठी रस्ता क्लिअर करत गेले. आम्हाला इकडनं खाली कमीत कमी 45 मिनिटं लागले पोहोचायला. पण डॉक्टर होते सोबत, त्यामध्ये डॉक्टरांनी त्यांना स्टेबल ठेवलं पेशंटला. जेव्हा तो खाली गेला त्याला प्रथम उपचार मिळालं आणि तो पेशंट आता व्यवस्थित आहे. मी बघतोय तुम्ही बाईक इथे पार्क केलेल्याच आहेत, पण त्यासोबतच तुम्ही इथे येणाऱ्या वारकऱ्यांच्या पायाला मलम लावणं असू दे किंवा त्यांना पाणी देणं असू दे ही सुद्धा कामं करताय. तर मग त्याचं नियोजन तुम्ही कशा पद्धतीने केलंय? तर आम्ही आता सिम्बायसिस आणि साळवे ट्रस्ट यांच्याबरोबर आम्ही त्यामुळे टाईप केलंय जेणेकरून त्यांच्याकडनं आम्हाला बाम आणि या गोष्टी मिळतात. कारण आम्ही कोणी डॉक्टर्स नाहीयेत आणि जेव्हा इमर्जन्सी असते हे कंटिन्युअस आता राहत नाही, जेव्हा गर्दी वाढते तेव्हा असतं. तर इतर वेळेस आम्ही नुसतं बसून राहण्यापेक्षा आम्ही काय करतो की जे माऊली चाललेत, जे गाठ चढून आलेत वरती, तर त्यांच्या पायाला जो त्राण आलाय त्यासाठी आम्ही थोडंसं मलम त्यांना चोळून त्यांना जरा बरं वाटेल या हेतूने आम्ही त्यांना सेवा देत आहोत. दिवे घाट चढल्यानंतर माऊलींच्या पालखीचा इथे विसावाच आहे. दिवेघाट चढून आल्यानंतर लोक जिथे जागा मिळेल तिथे बसलेली आहेत. फुटपाथच्या बाजूला रस्त्यावरती अशा वेगवेगळ्या ठिकाणी ते विसावलेत. आणि माझ्यासोबत एक माऊली आहेत, तर त्यांना इथे मी जाताना बघितलं त्यांचा हात जो आहे तो तुटलेला आहे, तरी सुद्धा ते वारीमध्ये सहभागी झाले. आपण त्यांची थोडं गप्पा मारूया. नमस्कार माऊली, कुठून आलात तुम्ही? आम्ही बीड जिल्हा. तुमचं नाव काय? नीलावंती. तुमचा हात तुटलाय तरी पण तुम्ही वारीला आलायत, कशासाठी? माऊलीसाठी. म्हणजे त्यांच्या वारीमध्ये कोणताही खंड पडायला नको म्हणून त्यांनी हात तुटलेला असताना पण ते इथे वारीमध्ये सहभागी झालेत. आता तुम्ही बघाल की किती सारे चॅलेंजेस त्यांच्यासाठी येत आहेत. त्यांचा हात तुटलाय, आता ते एवढा ते चालत आले दिवेघाटातून आणि ते थकलेत. तर मला असं वाटतं की त्यांना मला एक छोटंसं गिफ्ट द्यायचंय. तर मी तुम्हाला एक छोटंसं गिफ्ट देणार आहे. तर ते गिफ्ट असणार आहे राजबिंदू कडून. तर हे गिफ्ट तुमच्यासाठी. याच्यामध्ये तुम्हाला मलम आहे, पोटदुखीवर औषध आहे जे तुम्हाला पुढे उपयोगी पडेल. तुम्ही मागच्या काही भागांमध्ये बघितलं असेल की आम्ही माऊलींना प्रश्न विचारतो. प्रश्न विचारण्यात आम्ही त्यांना काही गिफ्ट देतो. पण या भागामध्ये आम्ही तसं करणार नाहीत, कारण माऊली ऑलरेडी इतका सारा स्ट्रगल करून या वरती दिवेघाटाच्या वरती आले आहेत. तर आपण आता आपल्यासोबत काही वारकरी आहेत त्यांना एक गिफ्ट देणार आहोत. तर ते गिफ्ट असणार आहे राजबिंदू कडून. तर राजबंधू कडून त्यांना हे छानसं गिफ्ट. तुम्हाला हे जे गिफ्ट आहे तुम्हाला उपयोगी पडणार. याच्यावरती पोटदुखीची औषधं आहेत, त्यानंतर मलम आहेत, तर तुम्हाला ते वारीमध्ये उपयोगी पडेल. धन्यवाद. अमोल, हा दिवे घाट आपण बाईकवर जेव्हा प्रवास करतो तेव्हा बऱ्याच वेळा पार केलाय. हो, पण आजचं हे जे दृश्य होतं तर काय सांगशील तू? माझ्याकडे तर शब्दच नाहीयेत. नाही म्हणजे मी कधीच असा इतका सुंदर दिवेघाट कधीच पाहिला नव्हता. एरवी आपण असं म्हणजे मी इतक्या वर्ष फक्त तो टीव्हीतून बघत होतो,
जेव्हा न्यूज चॅनलमध्ये वगैरे किंवा असं पद्धतीने तो सगळा पांढरा जनसमुदाय आपल्याला बघायला मिळतो आणि सगळं पुन्हा घाटच पूर्ण पांढरा पांढरा पाणी, फक्त पांढरा. आणि तो फक्त पांढरा रंग नाहीये, तो पांडुरंगाचा पांढरा रंग आहे आणि जो फक्त जो म्हणतो ना की शांततेचा एक संदेश आपल्याला देतो. शकतो. हा आणि तर- ते एक विहंगम दृश्य जे होतं, म्हणजे मला अजून पण विश्वास बसत नाही, हे सगळं आपण बघतोय, हे सगळं आपण फील करतोय आणि त्या वातावरणामध्ये सगळं मंगलमय वातावरण. विचार कर ना, हा घाट चढत येताना असं वाटलं होतं की लोकांचा उत्साह आपल्याला थोडासा कमी झालेला दिसेल, पण खरंच अजिबातच नाही. म्हणजे मला असं वाटतं की आपण एक कपल म्हणून, एक जोडपं म्हणून आपण या वारीकडनं खूप काही शिकतोय आणि याचा आपल्याला पुढच्या प्रवासात खूप उपयोग होणार आहे. हो, नक्कीच नक्कीच. शिकायचं म्हटलं तर बघ, मी याच्यातून एक शिकेन, ते म्हणजे की कोणती परिस्थिती असू दे, एकमेकांना मदत करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही तिथे मग तुमचा जात धर्म पंथ काही बघायचं नसतं. एखाद्या माणसाला जर गरज पडली तर तुम्ही त्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन प्रत्येकाला मदत करणं गरजेचं आहे. वारी म्हणजे अनुभवांचा सागर आहे असंच मला वाटतं आणि तोच त्या सागरामध्ये आज आपण येऊन फक्त एखादा जरी त्यातला थेंब उचलू शकलो तरी मला असं वाटतं की आपल्या आयुष्याचा सार्थकी लागेल असं आहे. आणि आपली ही पहिली वारी सार्थकी लागेल. हो, हे खरं आहे. या भागात आपण माऊलींची बरीच रूपं पाहिली, बऱ्याच विठ्ठल आणि रखुमाई आपण पाहिले आणि जसं आपण बघितलं की हा घाट चढून आपण जेव्हा वरती आलो त्यानंतर आपल्याला असं वाटलेलं की बराच उत्साह लोकांचा कमी झाला असेल, पण तसं अजिबात झालं नाही. उलट तो अजून वाढलेला आणि इथून पुढे असाच वाढत जाणार आहे. त्यामुळे पाहत रहा जय महाराष्ट्रभर, जय हरी विठ्ठल. त्याचे सहप्रायोजक आहेत राजबिंदू, ग्रीन गोल्ड सीड्स, एक्सेल सोलर पॉवर आणि एक्सेलेंट रिटेलर्स.